मागच्या काही वर्षापासून गृहयुद्धाच्या विळख्यात अडकलेल्या येमेनमधून भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते। येमेनमध्ये एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। येमेनमधल्या तुरुंगात असलेल्या भारतीय नर्स निमिषा मर्सला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे। या शिक्षेला येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल अलिमी यांनी 30 डिसेंबर 2024 ला मंजुरी सुद्धा दिलेली आहे। केरळची रहिवासी असलेल्या निमिषा हिच्यावरती येमेनचे नागरिक तलाल अब्दो महदी याची हत्या केल्याचा आरोप आहे आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा या प्रकरणावरती आपलं निवेदन जारी केलेलं आहे आणि सरकार या प्रकरणी निमिषा हिला सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सुद्धा या संदर्भातलं त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊयात आणि भारत सरकार निमिषा हिला सोडवण्यासाठी काही करू शकतं का याची सुद्धा आज आपण माहिती घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम हा एकूण विषय काय आहे ते समजून घेऊया। निमिषा यांनी 2008 मध्ये त्यांचं नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं, केरळमध्ये काम करायला सुरुवात केली आणि 2011 मध्ये त्यांनी केरळच्या टॉमी थॉमस याच्यासोबत लग्न केलं आणि याच्यानंतर हे दोघेही 2012 मध्ये येमेनमध्ये गेले आणि तिथे निमिषा यांनी नर्सिंगचं काम सुरू केलं। 2014 मध्ये त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे निमिषा यांचा नवरा आणि त्यांची एक मुलगी भारतामध्ये वापस आले, मात्र निमिषा या येमेनमध्ये त्यांचं काम करत राहिल्या। याच काळामध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं आणि त्याच्यामुळे नवीन व्हिसा मिळणे बंद झाले आणि मग निमिषाचा नवरा परत येमेनला जाऊ शकला नाही। 2015 मध्ये निमिषाने येमेनची राजधानी सना येथे या हत्या झालेल्या व्यक्तीसोबत म्हणजे महदीसोबत भागीदारीमध्ये स्वतःचे एक क्लिनिक सुरू केलं। येमेनच्या कायद्यानुसार येमेनचे नागरिकच त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्याच्यामुळे या कायद्यामध्ये अडकत असल्यामुळे निमिषा यांनी या महदीसोबत ते क्लिनिक सुरू केलं, त्याची मदत घेतली। निमिषा 2015 मध्ये एका महिन्याच्या सुट्टीसाठी केरळला आलेल्या होत्या आणि त्यावेळेस महदी सुद्धा त्यांच्यासोबत आलेला होता आणि त्याने जाताना निमिषाच्या घरातून निमिषाच्या लग्नाचा फोटो चोरला आणि नंतर हा फोटो मॉर्फ केला आणि निमिषा आणि मी नवरा बायको असल्याचा त्याने दावा केलेला होता। निमिषाच्या आईच्या म्हणण्यानुसार त्याने क्लिनिकच्या ज्या काही कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये छेडछाड केली आणि निमिषा आपली पत्नी असल्याचा दावा करायला सुरुवात केली। यासोबतच निमिषाची जी काही कमाई आहे त्या कमाईमधून सुद्धा त्याने स्वतःचा हिस्सा मागायला सुरुवात केली। याच्यानंतर त्याने निमिषाचा पासपोर्ट सुद्धा जप्त केलेला होता आणि दारूच्या नशेमध्ये तिचा छळ सुरू केला आणि या संदर्भातले आरोप जे आहेत ते निमिषाच्या आईने केलेले आहेत। कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचे आरोप केलेले आहेत। निमिषाला त्याने अनेक वेळा बंदुकीच्या धाकावरती धमकावल्याची सुद्धा माहिती मिळते। आता या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर निमिषाने महदी विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। 2016 मध्ये त्याला अटक झालेली होती, पण सुटका झाल्यानंतर त्याने परत एकदा निमिषाला त्रास द्यायला सुरुवात केली होती। निमिषाच्या कुटुंबियांनी असा दावा केलेला आहे की महदीने तिचा जो जप्त केलेला पासपोर्ट आहे तो परत मिळवण्यासाठी तिने त्याला एक इंजेक्शन दिलेलं होतं, मात्र ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। यासोबतच देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे निमिषाला अटक झाली होती आणि 2018 मध्ये तिला या हत्येमुळे दोषी ठरवण्यात आलेलं होतं। 2020 मध्ये साना येथील एका ट्रायल कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली। ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं, परंतु 2023 मध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानं हे अपील फेटाळलेलं होतं। आता येमेन हा एक इस्लामिक देश आहे, तिथे शरीयत म्हणजे शरिया कायदा चालतो। इथे सर्व निर्णय जे आहेत ते शरिया कायद्यानुसारच घेतले जातात। त्याच्यामुळे येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानं जी काही फाशीची शिक्षा तिची कायम ठेवलेली आहे त्या संदर्भात तिने माफीचं अपील दाखल केलेलं होतं, ते सुद्धा फेटाळण्यात आलं आणि राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा आता तिच्या फाशीला मंजुरी दिलेली आहे। आता शरिया कायद्यानुसार काय आहे, सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर परत एकदा ज्यावेळेस राष्ट्राध्यक्षांकडे हा सर्व अर्ज गेला त्याला राष्ट्राध्यक्षांची मंजुरी मिळणं अपेक्षित असतं, ते आवश्यक असतं आणि म्हणून ज्यावेळेस राष्ट्रपती महोदयांकडे हा अर्ज गेला, त्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला, त्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे, म्हणजे फाशीची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली आहे। शरिया कायद्यानुसार पीडित कुटुंबाला गुन्हेगाराची शिक्षा ठरवण्याचा सुद्धा अधिकार आहे। खुनाच्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा आहे,
परंतु मृत व्यक्तीचे कुटुंब पैसे घेऊन गुन्हेगाराला माफ करू शकतं. याला दिया किंवा ब्लड मनी असं म्हटलं जातं, ज्याचा उल्लेख कुराणामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. आता या प्रकरणामध्ये निमिषाला ब्लड मनीच्या आधारे माफी मिळू शकते. म्हणजे तिच्या कुटुंबियांनी जर का भरपाई म्हणून काही रक्कम मागितली तर त्या रकमेची पूर्तता करून निमिषाला या संदर्भात माफी मिळू शकते. आता महदीच्या कुटुंबियांनी त्याच्यासाठी 3 ते 4 लाख डॉलर्स मागितलेले आहेत. म्हणजे ते जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये त्यांनी ब्लड मनी म्हणून मागितलेले आहेत. तितके पैसे तिने महदीच्या कुटुंबियांना देणं अपेक्षित आहे. 2020 मध्ये शिक्षेपासून वाचण्यासाठी यासोबतच ब्लड मनी गोळा करण्यासाठी सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिल याची स्थापना करण्यात आलेली होती. यामध्ये निमिषाला वाचवण्यासाठी जगभरातील लोक दान करत होते. केरळमधल्या एका व्यावसायिकानं तिला वाचवण्यासाठी 1 कोटी रुपयांची देणगी सुद्धा दिलेली होती, तशी घोषणा केलेली होती. आता भारत सरकार सुद्धा या प्रकरणामध्ये सर्वतोपरी मदत करत असल्याचं सांगितलं जाते. एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की येमेनमध्ये निमिषाला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे. तिचे कुटुंब योग्य पर्याय शोधत असल्याचं सुद्धा आम्हाला माहिती आहे. सरकार या प्रकरणामध्ये सर्व ती शक्य मदत करणार आहे. मार्च 2022 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी निमिषाच्या प्रकरणावरती एक निवेदन जारी केलेलं होतं. केंद्र सरकार या प्रकरणावरती लक्ष ठेवून असल्याचं ते म्हणाले होते. निमिषाला माफी देण्यासह सर्व पर्यायांवरती सरकार विचार करत असल्याचं सुद्धा ते म्हणले होते. आता मगाशी जसं सांगितलं, सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिल यांनी फार प्रयत्न केले की तिच्यासाठी देणगी गोळा करण्यासाठीचे त्यांनी न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती दिल्लीमधल्या. यासोबतच निमिषाची आई प्रेमा कुमारी यांना येमेनला पाठवण्याची परवानगी सुद्धा मागितली होती. आता 2017 मध्ये भारत सरकारनं येमेनच्या प्रवासावरती बंदी घातलेली. तिथलं एकूण गृहयुद्ध जे सुरू आहे, गृहकलह जो तिथं सुरू आहे, आपल्या इथल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारत सरकारने ही बंदी घातलेली आहे. अगदी आपत्कालीन परिस्थिती असेल तरच अशा व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी आहे, ते सुद्धा सरकारची परवानगी घेऊन. 2024 मध्ये भारत सरकारनं प्रेमा कुमारी आणि निमिषाची 11 वर्षाची मुलगी यांना येमेनला जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून महदी जो आहे त्याच्या कुटुंबियांना ब्लड मनी स्वीकारण्यासाठी ते राजी करू शकतील. मात्र आता येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद यांनी निमिषाच्या शिक्षेला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळे महिनाभरातच महदीच्या कुटुंबियाला ब्लड मनी घेण्यासाठी सहमत करावं लागणार आहे, त्यांना राजी करून घ्यावं लागणार आहे. जर का तसं झालं नाही तर निमिषाला शिक्षा होईल. आता बघा, मागे सुद्धा कतारमध्ये असंच भारताच्या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती. 8 नौसैनिक होते माजी, ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावेळेस भारत सरकारनं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलेला होता आणि 8 पैकी 7 नौसैनिक जे आहेत ते सुटकेनंतर भारतामध्ये परतले होते. असंच काहीसं निमिषाच्या बाबतीत होऊ शकतं का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. पण कतार सोबतचे भारताचे संबंध आणि येमेन सोबतचे भारताचे संबंध या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कतार सोबत भारताचा व्यापार मोठा आहे, यासोबतच इतर गोष्टी सुद्धा खूप साऱ्या आहेत. अमेरिका त्यावेळेस फार महत्त्वाचा घटक होता. येमेन प्रकरणामध्ये विषय असा आहे की येमेनशी भारताचे संबंध हे दिवसागणिक बिघडत गेलेले आपल्याला दिसून येतात. येमेनमधले जे हौती बंडखोर आहेत त्यांनी रेड सी मध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांवरती हल्ला केला होता. अमेरिकेच्याही जहाजांवरती त्यांनी हल्ला केला होता. त्या संदर्भातले आपण व्हिडिओ केलेले आहेत. यासोबतच इस्रायलवरील हल्ल्यामध्ये मदत केल्यामुळे भारताने येमेन सोबत असलेले संबंध हे संपवलेले आहेत. मग अशा वेळेस एकच पर्याय समोर राहतो, तो म्हणजे ब्लड मनी देऊन निमिषाला या प्रकरणातून सोडवणं. पण त्याच्यासाठी सुद्धा एक फार मोठं आवाहन समोर आहे, ते म्हणजे जो मृत व्यक्ती आहे, ज्याची हत्या झालेली आहे, त्याच्या कुटुंबियांना या ब्लड मनीसाठी सहमत करणं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.